ते नाव सांगा. सायली संदीप पाटील. काय सांगणार, ते छान मार्क्स आले तुमचे, कशी तयारी होती तुमची? तयारी म्हणजे सगळेच तयारी करतात, पण एक स्ट्रॅटेजी पाहिजे तयारीसाठी. पण मी ती फॉलो केली. लाईक एक टाईम फॉलो केला की कधी उठायचं, कधीपासून अभ्यास सुरू करायचा. मग मी टीचर्स ठरवले की ऑनलाईन कुठल्या टीचर्स गायडन्स घ्यायचा. स्कूलमध्ये टीचर्स नेहमी अवेलेबल होते माझ्यासाठी, बट घरी जेव्हा सुट्ट्या होत्या तेव्हा कुणी अवेलेबल नव्हतं, तेव्हा जे ऑनलाईन टीचर्स होते त्यांनी पण मला खूप मदत केली. आणि त्याच्यानंतर म्हणजे सारखं बोर्डचे जे PYQ होते ते सॉल्व करत गेले. पण दररोज किती वेळ द्यायची तू अभ्यासाला? 4 to 5 hours डेली द्यायची. त्यात पण थोडे 10-15 मिनिटाचा ब्रेक असायचा, कधी फिरून येऊन बसायचं. पर डे 4 to 5 years. पर डे 4 to 5 hours. क्लास वगैरे लावले होते? आधी लावले होते ट्युशन्स, फक्त मॅथ्स आणि सायन्ससाठी लावले. नाव सांग तुझं. सायन्स. मम्मी बोला. वडिलांची प्रतिक्रिया. बोला, तुम्ही बोला. आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा गुरु समाजाचं समाज मंडळातर्फे माझ्या मुलीचा सत्कार केला, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. आणि पुढेही तिने असंच आमचं आणि गुरु समाजाचं नाव मोठं करावं हीच इच्छा आहे. तुम्ही काय सांगणार सर? माझी पण ती इच्छा आहे की तिने पुढे आणखी मोठं व्हावं, मोठं शिक्षण घ्यावं आणि समाजाला आणि देशाला पुढे न्यावं. आता नंतर काय अपेक्षा आहे? आता ती 11वी सायन्स ॲडमिशन घेतलं आहे, तिची इच्छा डॉक्टर व्हायची आहे. तर आम्ही त्या हिशोबाने प्रयत्न चालू आहेत की नीटमध्ये तिने चांगले मार्क्स मिळून एक चांगल्या डॉक्टरला ॲडमिशन घ्यावं, डॉक्टर मेडिकल कॉलेजला, आणि डॉक्टर व्हावं आणि देशाची समाजाची सेवा करावी.